न्यायासाठी लढा सुरू. जालना जिल्ह्यातील बांधकाम कामगार अर्थसहाय्य योजनेअंतर्गत झालेल्या कथित महाघोटाळ्याप्रकरणी संबंधित कामगार अधिकारी श्री अमोल जाधव यांच्या चौकशीसाठी आज मंत्रालयात महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. महाराष्ट्र राज्याचे कामगार मंत्री आशिष जयस्वाल यांच्या आदेशानुसार त्यांच्या दालनात कामगार विभागाच्या उपसचिवांसह वरिष्ठ अधिकाऱ्यांची तातडीची बैठक घेण्यात आली. या बैठकीमध्ये जालना जिल्ह्यातील बांधकाम कामगारांना मिळणाऱ्या अर्थसहाय्य योजनेत झालेल्या अनियमितता, लाभार्थ्यांवरील अन्याय, निधी वितरणातील संशयास्पद बाबी तसेच संबंधित अधिकाऱ्यांच्या भूमिकेबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. अनेक कामगारांच्या हक्काच्या योजनांमध्ये गैरव्यवहार झाल्याच्या तक्रारी शासन स्तरावर पोहोचल्यानंतर या प्रकरणाची गंभीर दखल घेण्यात आली. बैठकीदरम्यान नामदार मंत्री महोदयांनी संबंधित अधिकाऱ्यांकडून संपूर्ण माहिती घेत 7 दिवसाच्या आत वस्तुनिष्ठ आणि सखोल अहवाल सादर करण्याच्या स्पष्ट सूचना दिल्या. दोषी आढळणाऱ्या अधिकाऱ्यांवर योग्य ती कठोर कारवाई करण्यात येईल असे ठाम आश्वासनही त्यांनी दिले. या बैठकीस प्रदेशाध्यक्ष म्हणून मी स्वतः उपस्थित होतो. तसेच मान्य मंत्री महोदयाचे PS, OSD, कामगार विभागाचे उपसचिव, वरिष्ठ अधिकारी व संबंधित विभागातील अधिकारी उपस्थित होते. कामगारांच्या हक्कासाठी आणि न्यायासाठी शासन स्तरावर ठोस भूमिका घेतली जात असल्याचे या बैठकीतून स्पष्ट झाले. शिवसेना उद्योग सहकार सेना ही नेहमी सर्वसामान्य कामगारांच्या न्याय हक्कासाठी कटिबद्ध राहिली आहे. कामगारांच्या घामाच्या पैशावर डल्ला मारणाऱ्या भ्रष्ट प्रवृत्तींना पाठीशी घालण्याचे काम कधीही केले जाणार नाही. दोषींवर कारवाई होईपर्यंत आणि कामगारांना न्याय मिळेपर्यंत हा लढा अधिक तीव्रतेने सुरू राहणार आहे. रामेश्वर वाडेकर, प्रदेश अध्यक्ष, शिवसेना शिव उद्योग सहकार सेना, महाराष्ट्र. माधव न्यूज महाराष्ट्र. संपादक सुरेश पोटे. इतकंच. अशा आणखी महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्यासोबत जोडलेले रहा. आमचा व्हिडिओ लाईक, शेअर आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.